अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव श्री अक्षय महापात्री यांनी विलिनीकरण याबद्दल थोडक्यात सांगितलं. त्यानंतर आमचे कार्याध्यक्ष श्री राजू कांबळे यांनी पण कशाला पाहिजे त्याबद्दल सांगितलं. आता मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की विलिनीकरण कशाला व्हावं, का आम्ही विलिनीकरण का मागतो. फक्त एकच एक्झाम्पल देईन, त्यानंतर तुमचाही डाऊट क्लिअर, माझाही डाऊट क्लिअर, उपस्थित मंडळीचा पण डाऊट क्लिअर. कोकण रेल्वे स्थापन होऊन 25 वर्षाचा काळ लोटला आहे. महाराष्ट्राची यावर शेअर होल्डिंग 22% आहे आणि त्या मनाने प्राध्यापक मधु धनवते साहेबांनी, वालवलकर साहेबांनी, कैलासवासी यांनी ठरवलं होतं की बाबा सावंतवाडीत एक टर्मिनस व्हावं, जेणेकरून आमचा महाराष्ट्रातील कोकणी माणूस आहे तो आपल्या गावी जाईल आणि त्याला याचा जास्तीत जास्त फायदा होईल. परंतु 25 वर्ष झाली, फक्त सावंतवाडी टर्मिनस इथे होईल तिथे होईल, होणार की नाही याबाबत आशंकाच. त्याच्यावर आपला कोकणी माणूस एवढा भोळा आहे की तो तिकिटाच्या 40% जास्त अधिभार भरून हा प्रवास करतोय आणि त्याला साधं आपल्या गावी जाण्यापुरती गाड्याच नाही, ठराविक मोजक्याच गाड्या आहेत. बाकीच्या ज्या आहेत उत्तर दक्षिणेला जाण्यासाठी आहेत, गोव्याला जाण्यासाठी आहेत, परंतु महाराष्ट्रासाठी कुठे आहेत? गाड्या कमी आहेत. दोनच गाड्या आहेत हो फक्त, ते सांगा क्लिअर कट. दादर रत्नागिरी आणि देहाती दोनच गाड्या महाराष्ट्राच्या आहेत. त्याचं कारण काय की बाबा टर्मिनस, परिपूर्ण टर्मिनस ही सोय व्हावी. मी फक्त एवढंच सांगेन, जेव्हा सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले त्यांनी सावंतवाडी टर्मिनसची पायाभरणी केली. तो दिवस म्हणजे 27 जून 2015 आणि आजचा दिवस 1 ऑक्टोबर 2024. 9 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, परंतु सावंतवाडी टर्मिनस काय पूर्ण झालं नाही. फक्त एक प्लॅटफॉर्म बांधला, एक रूळ टाकलं आणि त्यांचं टर्मिनस झालं. तर बाकीच्या सुविधा कुठे आहेत? टर्मिनस झालं तर ऍडिशनल एक गाडी तरी द्या कोकणासाठी, तीही त्यांच्याकडून जमत नाही. जेव्हा विचारणा केली जाते तर आमच्याकडे निधीच नाही. निधीच नाही का? तर माझ्याकडे पुरावाच आहे. टोटल 18,76,00,000 रुपये टर्मिनससाठी मंजूर झाले, तर त्यापैकी फक्त 10 कोटी युटिलाइज झाले. 8 कोटीचा निधी यांनी पुन्हा पाठवला. मंजूर झालेला निधी पण यांनी खर्च केला नाही. आता याला काय म्हणावं? अक्षय, याला काय म्हणशील? मंजूर झालेला निधी पण यांना खर्च करता येत नाही, एवढी वाईट अवस्था. तर हे महामंडळ आम्हाला कशाला पाहिजे, जे आमच्या फायद्याचंच नाही, जे आमचं प्रवासी हित जपतच नाही. हे महामंडळाचं विलिनीकरण व्हायलाच पाहिजे, या ठाम मताचा मी आहे. जोपर्यंत महामंडळाचं विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्हाला अर्थसंकल्पातून थेट निधीची तरतूद होणार नाही आणि तोपर्यंत कोकणी माणूस हा उपेक्षितच राहील रेल्वे प्रवासाच्या बाबतीत. धन्यवाद. मला वाटतं पत्रकार बंधू आणि भगिनी